श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडनेर तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा च्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण BA भाग 1 सत्र 2 विषय मराठीची दुसरी कविता अभ्यासासाठी घेत आहे. ही कविता सुरेश भट यांनी लिहिलेली असून या कवितेचं शीर्षक आहे उषःकाल होता होता. कवी सुरेश भट हे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून काव्यलेखन करणारे कवी होते आणि कोणत्याही कवीच्या कवितेमध्ये तत्कालीन सामाजिक जीवन, सामाजिक वास्तव हे शब्दबद्ध होत असते. तसंच ते सुरेश भट यांच्या कवितेमध्ये सुद्धा शब्दबद्ध झालेलं आहे. तत्कालीन राजकीय जीवन, सामाजिक जीवन, तत्कालीन धर्मजीवन, लोकजीवन, सांस्कृतिक जीवन यांचं प्रतिबिंब साहित्यामध्ये सहजपणे पडत असते आणि ते तत्कालीन जीवनाचा आलेखच आपल्यासमोर मांडत असते. हे सर्व आलेख सुरेश भट यांच्या कवितेतून इथे व्यक्त झालेला दिसतो. तत्कालीन लोकजीवन हे कसं वेगळी होतं, सामाजिक वास्तवामध्ये असा विरोधाभास होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चांगलं जीवन मिळेल असं स्वप्न दाखवण्यात आलं होतं, परंतु ते कसं प्राप्त झालेलं नव्हतं. या सर्व गोष्टी सुरेश भट यांच्या उषःकाल होता होता या कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या दिसून येतात. उषःकाल होता होता या कवितेच्या शेवटल्या भागामध्ये ते म्हणतात, अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे होतसे. सर्वत्र भ्रष्टाचार उफावलेला आहे, सर्वत्र दुटप्पीपणा वाढलेला आहे, स्वार्थाच्या पलीकडे कोणी विचार करू शकत नाही आणि अशा वेळेला जो तो खरेदी होत आहे. एक मनुष्य जणू दुसऱ्या मनुष्याला विकतच घेत आहे की मी तुला अमुक देतो, त्या बदल्यात तू माझं अमुक प्रकारचं खरं खोटं काम कर. असा कसा जो तो येथे होतसे खरेदी, अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी. आणि ज्याने त्याने आपल्या उमेदी गाडून टाकल्या. सर्व नैराश्याचं वातावरण आलेलं आहे. सर्वत्र जणू काही अवकळा पसरलेली आहे, कोणतीही आशा आता राहिलेली नाही. आणि त्यामुळे अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे होतसे खरेदी. या अपार दुःखाची चालली दलाली, या अपार दुःखाची दलाली चाललेली आहे. म्हणजे एकूण मनुष्यानेच वैधानिक नियम आणि नैतिक नियम हे दोन्ही नाकारले आहे आणि स्वतःसाठी स्वार्थाचा नियम तेवढा स्वीकारलेला आहे. मला सर्व, माझ्या वाट्याला संसारातील सर्व सुख आले पाहिजे, मला सर्व मिळालं पाहिजे, या एकाच ध्येयानं जणू काही त्यावेळेचा माणूस आपापलेला दिसून येतो. पुढे ते म्हणतात, उभा देश झाला आता एक बंदिशाला, जेथे देवकीचा पालना दुधाने जळाला. कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. उभा देश एक बंदिशाला झालेला आहे. उभा देश बंदिशाला झालेला आहे. याला कदाचित त्यावेळीच्या इंदिरा गांधींनी लावलेला कायदासुद्धा असू शकते.
इंदिरा गांधींच्या राज राजवटीमध्ये आणीबाणी लावण्यात आली होती आणि त्यावेळेला उभा देश एक बंदिशाला झाला होता. हा संदर्भ इथे कवीने दिला असावा. उभा देश झाला आता एक बंदिशाला, जेथे देवकीचा पाना दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. आणि अशा वेळेला पुण्य हे दुर्दैवी ठरलं आणि पाप भाग्यशाली झालं. कारण यावेळेला कोणतीही विचारपूस न करता सरसकट व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला होता. आणि त्यावेळेला अनेक लोकांना कोणतेही कारण नसताना तुरुंगामध्ये जावं लागलं होतं. त्यामुळे पूर्ण देश एक बंदिशाळा झाला होता आणि सर्वसामान्य मनुष्याला तुरुंगात गेल्यानंतर जे अपमानाचं, दुःखाचं सामना करावा लागत होता, त्याला उद्देशूनच त्यांनी इथे देवकीचा पाना दुधाने जळाला असे शब्द वापरले दिसतात. धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे, अजूनी रक्त मागत होती वधस्तंभ सारी, आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अजूनही चितांचे निखारे धुमसत आहे, अजूनही वधस्तंभ रक्त मागत आहे. कारण काय तर आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. स्वातंत्र्यानंतर समृद्ध जीवन, सुखी जीवन, चांगलं जीवन आम्हाला मिळेल असं स्वप्न दाखवण्यात आलं होतं. परंतु स्वातंत्र्यानंतर यापैकी आम्हाला काहीही मिळालं नाही. ही भावना, हे दुःख कवी सुरेश भट यांच्या या कवितेतून व्यक्त झालेलं आपल्याला दिसून येते. आणि याच कारणामुळे कवी म्हणतात की उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. काळ रात्र जरी झाली असेल तरी तुम्हाला आयुष्याच्या पुन्हा मशाली पेटवाव्या लागेल. स्वतःची आहुतीसुद्धा प्रसंगी द्यावी लागेल आणि आहुती देऊन तुम्हाला जे जीवन हवं होतं ते जीवन फुलवावं लागेल, ते वातावरण निर्माण करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नाही. अन्यथा इथली राजकीय व्यवस्था, इथली सामाजिक व्यवस्था, इथली धर्मव्यवस्था तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असं सुरेश भट यांना या कवितेतून म्हणायचं आहे. आजच्या तासिका इथे समाप्त होत आहे. आपण परत भेटू समोरच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.